पार्ट 13 कृषी विपणन व साठवणूक ॲग्रिकल्चरल मार्केटिंग स्टोरेज प्रश्न 301 ते 325 301 शेतमाल साठवणुकीचे ॲग्रिकल्चरल स्टोरेज फायदे काय आहेत? 1. शेतमालाची गुणवत्ता टिकवून ठेवता येते. 2. बाजारपेठेतील किंमती स्थिर ठेवता येतात. 3. पुरवठा आणि मागणीतील तफावत कमी करता येते. 4. वरील सर्व. उत्तर 4. वरील सर्व. 302 इनाम म्हणजे काय? 1. एक ऑनलाईन पोर्टल जिथे शेतकरी त्यांचे पीक विकू शकतात. 2. एक योजना जिथे शेतकऱ्यांना कर्ज मिळते. 63. 3. एक संस्था जी फक्त शेतमाल साठवते. 4. शेतीत नवीन तंत्रज्ञान. उत्तर 1. एक ऑनलाईन पोर्टल जिथे शेतकरी त्यांचे पीक विकू शकतात. 303 थेट विक्री डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय? 1. शेतकरी आपला माल फक्त व्यापाऱ्यांना विकतात. 2. शेतकरी आपला माल थेट ग्राहकांना विकतात. 3. शेतकरी आपला माल फक्त परदेशात विकतात. 4. शेतकरी आपला माल फक्त सरकारी संस्थांना विकतात. उत्तर 2. शेतकरी आपला माल थेट ग्राहकांना विकतात. 304 एपीएमसी चे पूर्ण रूप काय आहे? 1. ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन मार्केट कमिटी. 2. ॲग्रो प्रॉडक्ट मार्केटिंग कॉर्पोरेशन. 3. ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटी. 4. ॲग्रो प्रॉडक्ट्स मॅनेजमेंट कौन्सिल. उत्तर 3. ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटी. 305 शेतकरी बाजार फार्मर्स मार्केट कशासाठी ओळखला जातो? 1. फक्त व्यापाऱ्यांसाठी. 2. शेतकरी आपला माल थेट ग्राहकांना विकतात. 3. सरकारसाठी. 4. फक्त आंतरराष्ट्रीय बाजारासाठी. उत्तर 2. शेतकरी आपला माल थेट ग्राहकांना विकतात. 306 कोल्ड स्टोरेज चा मुख्य फायदा काय आहे? 1. कमी किंमतीत शेतमाल विकणे. 2. नाशवंत शेतमाल उदा. फळे, भाजीपाला जास्त काळ साठवून ठेवणे. 3. शेतमालावर प्रक्रिया करणे. 4. शेतमालाची वाहतूक करणे. उत्तर 2. नाशवंत शेतमाल उदा. फळे, भाजीपाला जास्त काळ साठवून ठेवणे. 307 एपीएमसी कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? 1. शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल फक्त एपीएमसी मार्केटमध्ये विकायला लावणे. 2. शेतकऱ्यांना थेट विक्रीसाठी प्रोत्साहन देणे. झोन टेलिग्राम ग्रुप मी. 64. 3. शेतमालाची गुणवत्ता वाढवणे. 4. ग्रामीण भागात रोजगार वाढवणे. उत्तर 1. शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल फक्त एपीएमसी मार्केटमध्ये विकायला लावणे. 308 इनाम कधी सुरू झाले? 1. 14 एप्रिल 2016. 2. 15 मे 2017. 3. 26 जानेवारी 2018. 4. 15 ऑगस्ट 2019. उत्तर 1. 14 एप्रिल 2016. 309 थेट विक्रीचा डायरेक्ट सेलिंग मुख्य फायदा काय आहे? 1. फक्त मध्यस्थ ब्रोकर्स असतात. 2. मध्यस्थ ब्रोकर्स नसतात, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो. 3. शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही. 4. फक्त ग्राहकांना नुकसान होते. उत्तर 2. मध्यस्थ ब्रोकर्स नसतात, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो. 310 शेतमालाची साठवणूक कोणत्या टप्प्यात केली जाते? 1. फक्त काढणीनंतर. 2. पेरणीपूर्वी. 3. पेरणी दरम्यान. 4.
विक्रीनंतर. उत्तर 1. फक्त काढणीनंतर. 311 एपीएमसी मार्केटमध्ये एपीएमसी मार्केट मालाची खरेदी विक्री कशी केली जाते? 1. फक्त ऑनलाईन. 2. फक्त फोनवर. 3. लिलाव ऑक्शन पद्धतीने. 4. थेट विक्रीने. उत्तर 3. लिलाव ऑक्शन पद्धतीने. 312 इनाम हे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? 1. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय. 2. वाणिज्य मंत्रालय. 65. 3. अर्थ मंत्रालय. 4. गृह मंत्रालय. उत्तर 1. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय. 313 शेतकरी बाजार फार्मर्स मार्केट कोणत्या प्रकारच्या व्यापाराला प्रोत्साहन देतो? 1. घाऊक व्यापार. 2. किरकोळ व्यापार. 3. आंतरराष्ट्रीय व्यापार. 4. फक्त सरकारी व्यापार. उत्तर 2. किरकोळ व्यापार. 314 शेतमालाची साठवणूक केल्याने बाजारात काय परिणाम होतो? 1. मालाची उपलब्धता कमी होते. 2. पुरवठा नियंत्रित करता येतो, ज्यामुळे चांगला भाव मिळतो. 3. किंमत नेहमी कमी होते. 4. किंमत नेहमी वाढते. उत्तर 2. पुरवठा नियंत्रित करता येतो, ज्यामुळे चांगला भाव मिळतो. 315 एपीएमसी कायद्याचा शेतकऱ्यांवर नकारात्मक परिणाम काय होता? 1. त्यांना निवडक बाजारातच माल विकावा लागत होता. 2. त्यांना चांगला भाव मिळत होता. 3. त्यांना जास्त स्वातंत्र्य होते. 4. त्यांना कर्ज सहज मिळत होते. उत्तर 1. त्यांना निवडक बाजारातच माल विकावा लागत होता. 316 विकेल ते पिकेल या संकल्पनेत शेतकरी काय करतात? 1. फक्त मागणीनुसार उत्पादन करतात. 2. फक्त बाजारपेठेची मागणी पाहता उत्पादन करतात. 3. फक्त पारंपरिक पिके घेतात. 4. फक्त नगदी पिके घेतात. उत्तर 1. फक्त मागणीनुसार उत्पादन करतात. 317 शेतमाल साठवणूक ॲग्रिकल्चरल स्टोरेज सुविधा कोणत्या हंगामात जास्त गरजेची असते? 1. पेरणीच्या हंगामात. 2. काढणीच्या हंगामात. झोन टेलिग्राम ग्रुप मी. 66. 3. सीड चनाच्या हंगामात. 4. कोणत्याही हंगामात नाही. उत्तर 2. काढणीच्या हंगामात. 318 इनाम चा वापर करण्यासाठी शेतकऱ्याला काय करणे आवश्यक आहे? 1. नोंदणी करणे. 2. फक्त मोबाईल फोन असणे. 3. फक्त इंटरनेट असणे. 4. फक्त बँकेत खाते असणे. उत्तर 1. नोंदणी करणे. 319 बाजारपेठ मार्केट म्हणजे काय? 1. जिथे फक्त खरेदी होते. 2. जिथे फक्त विक्री होते. 3. खरेदीदार आणि विक्रेते एकत्र येऊन वस्तूंची खरेदी विक्री करतात. 4. फक्त एक दुकान. उत्तर 3. खरेदीदार आणि विक्रेते एकत्र येऊन वस्तूंची खरेदी विक्री करतात. 320 एपीएमसी मार्केटमधील कमिशन एजंटला कमिशन एजंट काय म्हणतात? 1. शेतकरी. 2. आडतीयास. 3. ग्राहक. 4. व्यापारी. उत्तर 2. आडतीयास. 321 शेतकरी बाजार फार्मर्स मार्केट कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे? 1. मध्यस्थ ब्रोकर्स वाढवणे. 2. मध्यस्थ ब्रोकर्स कमी करणे. 3. जास्त कमिशन घेणे. 4. कमी किंमत देणे. उत्तर 2. मध्यस्थ ब्रोकर्स कमी करणे. 322 शेतमाल वाहतूक
ट्रान्सपोर्टेशन ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस हा विपणन साखळीचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे विधान सत्य आहे की असत्य? 1. सत्य. 2. असत्य. 3. काही प्रमाणात सत्य. 4. सांगता येत नाही. उत्तर 1. सत्य. 323. इनाम वर कोणत्या प्रकारचा व्यापार होतो? 1. फक्त राज्यांतर्गत इंट्रास्टेट व्यापार. 2. फक्त आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल व्यापार. 3. राज्यांतर्गत आणि आंतरराज्य इंटरस्टेट व्यापार. 4. फक्त स्थानिक लोकल व्यापार. उत्तर 3. राज्यांतर्गत आणि आंतरराज्य इंटरस्टेट व्यापार. 324. विकेल ते पिकेल या संकल्पनेचा प्रसार करण्यासाठी कोणत्या संस्थेने मदत केली आहे? 1. नाबार्ड नारण. 2. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ. 3. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. 4. कृषी विभाग. उत्तर 2. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ. 325. कोल्ड स्टोरेज चा मुख्य उद्देश काय आहे? 1. फक्त धान्य साठवण्यासाठी. 2. नाशवंत पिकांचे आयुष्य वाढवण्यासाठी. 3. फक्त रासायनिक खते साठवण्यासाठी. 4. फक्त बियाणे साठवण्यासाठी. उत्तर 2. नाशवंत पिकांचे आयुष्य वाढवण्यासाठी. पाठ 14. कृषी वित्त व पतपुरवठा ॲग्रिकल्चरल फिनान्स क्रेडिट प्रश्न 326 ते 350. 326. नाबार्ड चे पूर्ण रूप काय आहे? 1. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रिअल इस्टेट डेव्हलपमेंट. 2. नॅशनल ॲग्रो अँड रूरल बँक डेव्हलपमेंट. 3. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. 4. नॅशनल असोसिएशन ऑफ बँक अँड रूरल डेव्हलपमेंट. उत्तर 3. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. 327. नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1. 1980. 2. 1982. 3. 1985. 4. 1990. उत्तर 2. 1982. 328. शेती कर्जाचे मुख्य प्रकार कोणते आहेत? 1. फक्त अल्पमुदतीचे कर्ज. 2. फक्त दीर्घमुदतीचे कर्ज. 3. अल्पमुदतीचे, मध्यम मुदतीचे आणि दीर्घमुदतीचे कर्ज. 4. फक्त व्यावसायिक कर्ज. उत्तर 3. अल्पमुदतीचे, मध्यम मुदतीचे आणि दीर्घमुदतीचे कर्ज. 329. किसान क्रेडिट कार्ड योजना कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली? 1. फक्त शेतीत उपकरणे खरेदी करण्यासाठी. 2. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या गरजांसाठी वेळेवर आणि पुरेसा कर्ज पुरवठा करण्यासाठी. 3. फक्त आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी. 4. फक्त ग्रामीण भागात गृहनिर्माण करण्यासाठी. उत्तर 2. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या गरजांसाठी वेळेवर आणि पुरेसा कर्ज पुरवठा करण्यासाठी. 330. सूक्ष्म वित्त संस्था मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशन्स ग्रामीण भागात कोणत्या गरजा पूर्ण करतात? 1. मोठ्या उद्योगांना कर्ज देणे. 2. गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांना लहान कर्ज देणे. 3. फक्त शेतीला कर्ज देणे. 4. फक्त बँक खाते उघडणे. उत्तर 2. गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांना लहान कर्ज देणे. 331. स्वयंसहायता गट म्हणजे काय? 1. सरकारी कर्मचाऱ्यांचा एक गट. 2. समान आर्थिक स्थिती असलेल्या लोकांचा एक गट जो एकमेकांना आर्थिक मदत करतो. 3. फक्त श्रीमंत लोकांचा एक गट. 4. फक्त विद्यार्थी गट. उत्तर 2. समान आर्थिक स्थिती असलेल्या लोकांचा एक गट जो एकमेकांना आर्थिक मदत करतो.
332 नाबार्ड नार्ड कशासाठी ओळखले जाते? 1. भारतातील औद्योगिक विकासासाठी. 2. ग्रामीण भागातील कृषी आणि विकासासाठी वित्तपुरवठा करणारी एक शीर्ष बँक. 3. भारतातील शहरी विकासासाठी. 4. फक्त शेतीत कर्ज देणे. उत्तर 2. ग्रामीण भागातील कृषी आणि विकासासाठी वित्तपुरवठा करणारी एक शीर्ष बँक. 333 अल्पमुदतीचे कर्ज शॉर्ट टर्म लोन कोणत्या कामासाठी घेतले जाते? 1. ट्रॅक्टर खरेदीसाठी. 2. सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी. 3. बियाणे, खे आणि कीटकनाशके खरेदी करण्यासाठी. 4. जमीन खरेदी करण्यासाठी. उत्तर 3. बियाणे, खे आणि कीटकनाशके खरेदी करण्यासाठी. 334 किसान क्रेडिट कार्ड योजना कधी सुरू झाली? 1. 1995. 2. 1998. 3. 2000. 4. 2002. उत्तर 2. 1998. 335 सूक्ष्म वित्त संस्था कोणाला कर्ज देतात? 1. फक्त मोठे व्यापारी. 2. फक्त सरकार. 3. लहान शेतकरी, कारागीर आणि स्वयंसहायता गट. 4. फक्त परदेशी नागरिक. उत्तर 3. लहान शेतकरी, कारागीर आणि स्वयंसहायता गट. 336 स्वयंसहायता गट कशासाठी मदत करतात? 1. सदस्यांमध्ये बचत करण्याची सवय लावतात. 2. बँक आणि इतर संस्थांकडून कर्ज घेण्यास मदत करतात. 3. उद्योजकता विकसित करण्यास मदत करतात. 4. वरील सर्व. उत्तर 4. वरील सर्व. 337 नाबार्ड नार्ड कशाचे पुनर्वित्त रिफायनान्स करते? 1. फक्त प्राथमिक कृषी पतसंस्था पॅक्स. 2. सहकारी बंका, प्रादेशिक ग्रामीण बंका आणि व्यावसायिक बंका. 3. फक्त खाजगी बंका. 4. फक्त जिल्हा सहकारी बंका. उत्तर 2. सहकारी बंका, प्रादेशिक ग्रामीण बंका आणि व्यावसायिक बंका. 338 दीर्घमुदतीचे कर्ज लॉंग टर्म लोन कशासाठी घेतले जाते? 1. दैनंदिन खर्चासाठी. 2. शेतीत मोठी गुंतवणूक उदा. जमीन खरेदी ट्रॅक्टर करण्यासाठी. 3. फक्त बियाणे खरेदीसाठी. 4. फक्त मजुरी देण्यासाठी. उत्तर 2. शेतीत मोठी गुंतवणूक उदा. जमीन खरेदी ट्रॅक्टर करण्यासाठी. 339 किसान क्रेडिट कार्ड वर कर्ज कोणत्या दराने मिळते? 1. व्यावसायिक बँक पेक्षा जास्त. 2. व्यावसायिक बँक पेक्षा कमी आणि सवलतीच्या दराने. 3. दोन्ही समान. 4. खूप जास्त. उत्तर 2. व्यावसायिक बँक पेक्षा कमी आणि सवलतीच्या दराने. 340 सूक्ष्म वित्त संस्था कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात? 1. राज्य सरकार. 2. भारत सरकार. 3. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI. 4. नाबार्ड. उत्तर 3. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI. 341 स्वयंसहायता गट मध्ये सामान्यतः किती सदस्य असतात? 1. 1 ते 5. 2. 10 ते 20. 3. 25 ते 30. 4. 50 पेक्षा जास्त. उत्तर 2. 10 ते 20. 342 नाबार्ड नार्ड च्या कार्यांमध्ये काय समाविष्ट आहे? 1. कृषी संशोधन. 2. ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास. 3. फक्त कृषी कर्ज देणे. 4. फक्त शेतीत तंत्रज्ञान देणे. उत्तर 2. ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास. 343 पीक कर्ज क्रॉप लोन कोणत्या प्रकारच्या कर्जात येते? 1.
दीर्घ मुदतीचे. 2. मध्यम मुदतीचे. 3. अल्प मुदतीचे. 4. व्यावसायिक कर्ज. उत्तर 3. अल्प मुदतीचे. पाठ 15. कृषी अर्थशास्त्र व धोरणे. ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स पॉलिसीज. प्रश्न 351 ते 375. 344. किसान क्रेडिट कार्ड योजना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार सुरू झाली? 1. एम. एस. स्वामीनाथन समिती. 2. आर. व्ही. गुप्ता समिती. 3. नचिकेत मोर समिती. 4. रंगराजन समिती. उत्तर 2. आर. व्ही. गुप्ता समिती. 345. सूक्ष्म वित्त मायक्रोफायनान्स चा मुख्य उद्देश काय आहे? 1. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करणे. 2. ग्रामीण भागातील गरीब लोकांना आर्थिक सेवा पुरवून त्यांना दारिद्र्यातून बाहेर काढणे. 3. फक्त श्रीमंत लोकांना कर्ज देणे. 4. फक्त आंतरराष्ट्रीय व्यापार करणे. उत्तर 2. ग्रामीण भागातील गरीब लोकांना आर्थिक सेवा पुरवून त्यांना दारिद्र्यातून बाहेर काढणे. 346. नाबार्ड कशाचे पुनर्वित्त रिफायनान्स देत नाही? 1. जिल्हा सहकारी बँका. 2. प्रादेशिक ग्रामीण बँका. 3. खाजगी फायनान्स कंपन्या. 4. व्यावसायिक बँका. उत्तर 3. खाजगी फायनान्स कंपन्या. 347. मीडियम टर्म लोन ची मुदत किती असते? 1. 1 वर्षापर्यंत. 2. 1 ते 3 वर्षांपर्यंत. 3. 3 ते 5 वर्षांपर्यंत. 4. 5 वर्षांपेक्षा जास्त. उत्तर 3. 3 ते 5 वर्षांपर्यंत. 348. किसान क्रेडिट कार्ड योजनेत कोणत्या प्रकारची सुरक्षा कोलॅटरल आवश्यक असते? 1. जास्त मालमत्ता. 2. कमी मालमत्ता. 3. कोणतीही सुरक्षा कोलॅटरल आवश्यक नसते. 4. फक्त विमा. उत्तर 3. कोणतीही सुरक्षा कोलॅटरल आवश्यक नसते. 349. स्वयंसहायता गट चळवळीची सुरुवात कोणत्या राज्यात झाली? 1. महाराष्ट्र. 2. गुजरात. 3. कर्नाटक. 4. केरळ. उत्तर 4. केरळ. 350. नाबार्ड कशाचा भाग आहे? 1. भारतीय रिझर्व्ह बँक. 2. भारत सरकारचा. 3. राज्य सरकारचा. 4. वरीलपैकी काहीही नाही. उत्तर 2. भारत सरकारचा. 351. उत्पादन खर्च कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढल्यास पिकांच्या नफ्यावर काय परिणाम होतो? 1. नफा वाढतो. 2. नफा कमी होतो. 3. कोणताही परिणाम होत नाही. 4. नफा दुप्पट होतो. उत्तर 2. नफा कमी होतो. 352. MSP चा मुख्य उद्देश काय आहे? 1. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देणे. 2. फक्त सरकारला फायदा होणे. 3. फक्त व्यापाऱ्यांचा फायदा होणे. 4. फक्त ग्राहकांना फायदा होणे. उत्तर 1. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देणे. 353. कृषी निर्यात धोरणाचा उद्देश काय आहे? 1. फक्त देशांतर्गत व्यापार वाढवणे. 2. जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा वाढवणे. 3. फक्त आयात करणे. 4. फक्त स्थानिक बाजारपेठेत विक्री करणे. उत्तर 2. जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा वाढवणे. 354. कृषी विमा घेतल्यावर पिकांचे नुकसान झाल्यास काय मदत मिळते? 1. कर्जमाफी. 2. आर्थिक नुकसान भरपाई. 3. नवीन बियाणे मोफत. 4. फक्त नवीन खते. उत्तर 2. आर्थिक नुकसान भरपाई.
355 जोखीम व्यवस्थापन म्हणजे काय? 1. फक्त जास्त उत्पादन घेणे. 2. शेतीतील धोके ओळखणे आणि ते कमी करण्यासाठी उपाययोजना करणे. 3. फक्त कर्ज घेणे. 4. फक्त सरकारवर अवलंबून राहणे. उत्तर 2. शेतीतील धोके ओळखणे आणि ते कमी करण्यासाठी उपाययोजना करणे. 356 MSP ची शिफारस कोण करते? 1. कृषी मंत्रालय. 2. कृषी खर्च आणि किंमत आयोग कॅप. 3. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI. 4. नाबार्ड नार्ड. उत्तर 2. कृषी खर्च आणि किंमत आयोग कॅप. 357 उत्पादन खर्च कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करण्यासाठी शेतकऱ्याला काय करणे आवश्यक आहे? 1. जास्त रासायनिक खते वापरणे. 2. आधुनिक तंत्रज्ञान आणि जैविक खतांचा वापर करणे. 3. जास्त मजूर कामावर ठेवणे. 4. फक्त पारंपरिक पद्धती वापरणे. उत्तर 2. आधुनिक तंत्रज्ञान आणि जैविक खतांचा वापर करणे. 358 कृषी निर्यात धोरण कधी सुरू झाले? 1. 2017. 2. 2018. 3. 2019. 4. 2020. उत्तर 2. 2018. 359 प्रधानमंत्री फसल विमा योजना MEFB ही एक प्रकारची कृषी विमा योजना आहे. हे विधान सत्य आहे की असत्य? 1. सत्य. 2. असत्य. 3. काही प्रमाणात सत्य. 4. सांगता येत नाही. उत्तर 1. सत्य. 360 जोखीम व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून शेतकरी काय करतात? 1. फक्त एकाच प्रकारचे पीक घेतात. 2. पीक विमा घेतात आणि पीक फेरपालट करतात. 3. जास्त कर्ज घेतात. 4. फक्त रासायनिक खतांचा वापर करतात. उत्तर 2. पीक विमा घेतात आणि पीक फेरपालट करतात. 361 MSP निश्चित करताना CACP कॅप कोणत्या घटकांचा विचार करते? 1. उत्पादन खर्च. 2. बाजारपेठेतील मागणी. 3. पुरवठा आणि किंमत. 4. वरील सर्व. उत्तर 4. वरील सर्व. 362 कृषी निर्यात धोरणाचा उद्देश काय आहे? 1. भारताला जागतिक कृषी शक्ती म्हणून विकसित करणे. 2. फक्त शेतमालाची आयात करणे. 3. फक्त स्थानिक बाजारपेठ वाढवणे. 4. फक्त रासायनिक खतांची निर्यात करणे. उत्तर 1. भारताला जागतिक कृषी शक्ती म्हणून विकसित करणे. 363 कृषी विमाचा मुख्य फायदा काय आहे? 1. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणे. 2. फक्त सरकारला फायदा होणे. 3. फक्त विमा कंपन्यांना फायदा होणे. 4. फक्त व्यापाऱ्यांना फायदा होणे. उत्तर 1. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणे. 364 उत्पादन खर्च कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढल्यास MSP वर काय परिणाम होतो? 1. तो कमी होतो. 2. तो वाढतो. 3. कोणताही परिणाम होत नाही. 4. दोन्ही. उत्तर 2. तो वाढतो. 365 MSP चा मुख्य फायदा काय आहे? 1. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी खात्रीशीर किंमत मिळते. 2. शेतकऱ्यांचे नुकसान होते. 3. फक्त सरकारला फायदा होतो. 4. फक्त ग्राहकांना फायदा होतो. उत्तर 1. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी खात्रीशीर किंमत मिळते. 366 कृषी निर्यात धोरण कोणत्या पिकांच्या निर्यातीला प्रोत्साहन देते? 1. फक्त तांदूळ आणि गहू. 2. सेंद्रिय उत्पादने, फळे, भाजीपाला आणि प्रक्रिया केलेले अन्न. 3. फक्त कापूस. 4. फक्त साखर. उत्तर 2.
सेंद्रिय उत्पादने, फळे, भाजीपाला आणि प्रक्रिया केलेले अन्न. 367 कृषी विमा घेतल्यावर पिकांचे नुकसान झाल्यास काय मदत मिळते? 1. कर्ज मिळते. 2. आर्थिक नुकसान भरपाई मिळते. 3. नवीन बियाणे मिळते. 4. पाणी मिळते. उत्तर 2. आर्थिक नुकसान भरपाई मिळते. 368 MSP म्हणजे किमान आधारभूत किंमत होय. हे विधान सत्य आहे की असत्य? 1. सत्य. 2. असत्य. 3. काही प्रमाणात सत्य. 4. सांगता येत नाही. उत्तर 1. सत्य. 369 कृषी जोखीम व्यवस्थापनामध्ये कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे? 1. फक्त कर्ज घेणे. 2. वेळेवर निर्णय घेणे. 3. जास्त उत्पादन घेणे. 4. फक्त सरकारवर अवलंबून राहणे. उत्तर 2. वेळेवर निर्णय घेणे. 370 कृषी निर्यात धोरण चा उत्पादन प्रोडक्शन वाढवण्यावर काय परिणाम होतो? 1. कोणताही परिणाम होत नाही. 2. निर्यात वाढल्यामुळे उत्पादन वाढवण्यास प्रोत्साहन मिळते. 3. उत्पादन कमी होते. 4. फक्त आयात वाढते. उत्तर 2. निर्यात वाढल्यामुळे उत्पादन वाढवण्यास प्रोत्साहन मिळते. 371 कृषी अर्थशास्त्र ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स कशाचा अभ्यास करते? 77. 1. फक्त शेती. 2. शेतीत संसाधनांचा प्रभावी वापर, उत्पादन आणि विपणन. 3. फक्त पिकांचे प्रकार. 4. फक्त शेतीतील यंत्रसामग्री. उत्तर 2. शेतीत संसाधनांचा प्रभावी वापर, उत्पादन आणि विपणन. 372 उत्पादन खर्च कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी झाल्यास शेतकऱ्याला काय फायदा होतो? 1. नफा कमी होतो. 2. नफा वाढतो. 3. कोणताही परिणाम होत नाही. 4. दोन्ही. उत्तर 2. नफा वाढतो. 373 MSP कोणत्या पिकांसाठी निश्चित केला जातो? 1. फक्त गहू आणि तांदूळ. 2. 22 अनिवार्य पिके आणि ऊस. 3. फक्त नगदी पिके. 4. फक्त भाजीपाला. उत्तर 2. 22 अनिवार्य पिके आणि ऊस. 374 कृषी विमाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला काय भरावे लागते? 1. जास्त कर. 2. कमी कर. 3. विमा हप्ता प्रीमियम. 4. कोणतेही शुल्क नाही. उत्तर 3. विमा हप्ता प्रीमियम. 375 कृषी जोखीम ॲग्रिकल्चरल रिस्क मध्ये काय समाविष्ट आहे? 1. फक्त नैसर्गिक आपत्त्या. 2. हवामानातील बदल, पिकांचे रोग आणि बाजारपेठेतील किमतीतील चढउतार. 3. फक्त पाण्याची कमतरता. 4. फक्त सरकारी धोरणे. उत्तर 2. हवामानातील बदल, पिकांचे रोग आणि बाजारपेठेतील किमतीतील चढउतार. जाऊन टेलिग्राम ग्रुप टी मी. 78 पाठ 16 विविध कृषी क्रांती व संबंधित व्यक्ती, वेरियस ॲग्रिकल्चरल रेव्होल्यूशन्स असोसिएटेड इंडिव्हिड्युअल्स. प्रश्न 376 ते 400. 376 हरित क्रांती ग्रीन रेव्होल्यूशन कशाशी संबंधित आहे? 1. दूध उत्पादन. 2. मत्स्य उत्पादन. 3. अन्नधान्य उत्पादन, गहू आणि तांदूळ. 4. बटाटा उत्पादन. उत्तर 3. अन्नधान्य उत्पादन, गहू आणि तांदूळ. 377 श्वेत क्रांती व्हाईट रेव्होल्यूशन कशाशी संबंधित आहे? 1. गहू उत्पादन. 2. दूध उत्पादन. 3. अंडी उत्पादन. 4. मासे उत्पादन. उत्तर 2. दूध उत्पादन. 378 पीत क्रांती येलो रेव्होल्यूशन कशाशी संबंधित आहे? 1. तेलबिया उत्पादन.
2. फळे उत्पादन. 3. अंडी उत्पादन. 4. मांस उत्पादन. उत्तर 1. तेलबिया उत्पादन. 379 नील क्रांती ब्लू रेव्होल्यूशन कशाशी संबंधित आहे? 1. दुग्ध उत्पादन. 2. मासे आणि सागरी उत्पादन. 3. गहू उत्पादन. 4. कांदा उत्पादन. उत्तर 2. मासे आणि सागरी उत्पादन. 380 गोल क्रांती राऊंड रेव्होल्यूशन कशाशी संबंधित आहे? 1. टमाटा उत्पादन. 2. बटाटा उत्पादन. 3. कांदा उत्पादन. 79 4. वांगी उत्पादन. उत्तर 2. बटाटा उत्पादन. 381 हरित क्रांतीचे जनक म्हणून भारतात कोणाला ओळखले जाते? 1. वर्गीस कुरियन. 2. एम. एस. स्वामीनाथन. 3. नॉर्मन बोरलॉग. 4. सुभाष पालेकर. उत्तर 2. एम. एस. स्वामीनाथन. 382 श्वेत क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? 1. वर्गीस कुरियन. 2. एम. एस. स्वामीनाथन. 3. नॉर्मन बोरलॉग. 4. सुभाष पालेकर. उत्तर 1. वर्गीस कुरियन. 383 पीत क्रांतीचा मुख्य उद्देश काय होता? 1. तेलबियांच्या उत्पादनात वाढ करून आयातीवरील अवलंबित्व कमी करणे. 2. दुधाचे उत्पादन वाढवणे. 3. माशांचे उत्पादन वाढवणे. 4. फक्त गहू उत्पादन वाढवणे. उत्तर 1. तेलबियांच्या उत्पादनात वाढ करून आयातीवरील अवलंबित्व कमी करणे. 384 नील क्रांतीमुळे कोणत्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली? 1. कृषी. 2. मत्स्य व्यवसाय. 3. उद्योग. 4. सेवा. उत्तर 2. मत्स्य व्यवसाय. 385 हरित क्रांतीमुळे कोणत्या पिकांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली? 1. ज्वारी आणि बाजरी. 2. गहू आणि तांदूळ. 3. मका आणि कापूस. जौन टेलिग्राम ग्रुप टी मी. 80. 4. ऊस आणि बटाटा. उत्तर 2. गहू आणि तांदूळ. 386 रजत क्रांती सिल्वर रेव्होल्यूशन कशाशी संबंधित आहे? 1. दूध उत्पादन. 2. अंडी उत्पादन. 3. मासे उत्पादन. 4. तेलबिया उत्पादन. उत्तर 2. अंडी उत्पादन. 387 कृष्ण क्रांती ब्लॅक रेव्होल्यूशन कशाशी संबंधित आहे? 1. कांदा उत्पादन. 2. कोळसा उत्पादन. 3. पेट्रोलियम उत्पादन. 4. बटाटा उत्पादन. उत्तर 3. पेट्रोलियम उत्पादन. 388 लाल क्रांती रेड रेव्होल्यूशन कशाशी संबंधित आहे? 1. टमाटा आणि मांस उत्पादन. 2. कांदा उत्पादन. 3. सफरचंद उत्पादन. 4. दूध उत्पादन. उत्तर 1. टमाटा आणि मांस उत्पादन. 389 गुलाबी क्रांती पिंक रेव्होल्यूशन कशाशी संबंधित आहे? 1. झिंगा प्रॉन आणि कांदा उत्पादन. 2. बटाटा उत्पादन. 3. रेशीम उत्पादन. 4. मांस उत्पादन. उत्तर 1. झिंगा प्रॉन आणि कांदा उत्पादन. 390 सुवर्ण क्रांती गोल्डन रेव्होल्यूशन कशाशी संबंधित आहे? 1. फळे मध आणि बागायती हॉर्टिकल्चर पिके. 2. फक्त गहू. 3. फक्त कापूस. 81. 4. फक्त तेलबिया. उत्तर 1. फळे मध आणि बागायती हॉर्टिकल्चर पिके. 391
हरित क्रांतीमुळे भारतात कोणत्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर वाढला? 1. फक्त पारंपरिक तंत्रज्ञान. 2. उच्च उत्पादन देणारे बियाणे, खे आणि सिंचन. 3. फक्त जैविक शेती. 4. फक्त नैसर्गिक खे. उत्तर 2. उच्च उत्पादन देणारे बियाणे, खे आणि सिंचन. 392. श्वेत क्रांतीचा उद्देश काय होता? 1. दुधाच्या उत्पादनात वाढ करून भारताला स्वयंपूर्ण बनवणे. 2. फक्त दुधाची आयात वाढवणे. 3. फक्त दुधाची निर्यात वाढवणे. 4. फक्त दुधाचा भाव कमी करणे. उत्तर 1. दुधाच्या उत्पादनात वाढ करून भारताला स्वयंपूर्ण बनवणे. 393. रजत क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? 1. इंदिरा गांधी. 2. वर्गीस कुरियन. 3. एम. एस. स्वामीनाथन. 4. नॉर्मन बोरलॉग. उत्तर 1. इंदिरा गांधी. 394. कृष्ण क्रांतीचा मुख्य उद्देश काय होता? 1. कोळसा उत्पादन वाढवणे. 2. पेट्रोलियम उत्पादन वाढवणे. 3. फक्त इंधन आयात करणे. 4. दोन्ही. उत्तर 2. पेट्रोलियम उत्पादन वाढवणे. 395. गोल क्रांती कोणत्या पिकाच्या उत्पादनाशी संबंधित आहे? 1. गहू. 2. टमाटा. 3. बटाटा. जौन टेलिग्राम ग्रुप टी मी. 82. 4. कांदा. उत्तर 3. बटाटा. 396. गुलाबी क्रांतीमुळे कोणत्या उद्योगात मोठी वाढ झाली? 1. मांस आणि पोल्ट्री उद्योग. 2. रेशीम उद्योग. 3. औषध आणि फार्मास्युटिकल्स उद्योग. 4. पेट्रोलियम उद्योग. उत्तर 3. औषध आणि फार्मास्युटिकल्स उद्योग. 397. सुवर्ण क्रांतीमुळे कोणत्या पिकांच्या उत्पादनात वाढ झाली? 1. फक्त गहू. 2. फक्त भाजीपाला. 3. फळे आणि मध. 4. फक्त कडधान्य. उत्तर 3. फळे आणि मध. 398. 398. हरित क्रांतीमुळे कोणत्या भागात जास्त परिणाम झाला? 1. पूर्व भारत. 2. दक्षिण भारत. 3. पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश. 4. ईशान्य भारत. उत्तर 3. पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश. 399. धूर क्रांती, ग्रे रेव्होल्यूशन कशाशी संबंधित आहे? 1. अंडी उत्पादन. 2. खत उत्पादन. 3. दूध उत्पादन. 4. पेट्रोलियम उत्पादन. उत्तर 2. खत उत्पादन. 400. इंद्रधनुष्य क्रांती, रेनबो रेव्होल्यूशन म्हणजे काय? 1. फक्त एक कृषी क्रांती. 2. सर्व कृषी क्रांतीचा एकत्रित विकास. 3. फक्त फळे आणि भाजीपाला उत्पादन. 83. 4. फक्त रासायनिक खे. उत्तर 2. सर्व कृषी क्रांतीचा एकत्रित विकास.